Hello student, myself Joshi sir. Today we are going to discuss the nomenclature of alicyclic compound. Okay, see, basically we are discussing the nomenclature of organic compounds. The compound which possess carbon and its valence satisfied with the help of different atom, then it is called as organic compound. The organic compound is of two types. One is aliphatic, number is alicyclic. What is aliphatic? If the carbon arrange in a straight chain or branching, then it is called as aliphatic. Okay, means chain form. And another is the when carbon arrange in the form of ring, then it is called as alicyclic. Okay, in that cycloalkane means there is a cyclic form that is alicyclic as well as the compound containing carbon. Alkane in which carbon atom are arranged in a ring. Alkane in which carbon atom are arranged in a ring called as cycloalkane, and these are named by adding prefix cyclo. CYCLO. What is the prefix? cyclo. लक्षात घ्या की या सगळ्यांमध्ये आपण नावांमध्ये प्रिफिक्स काय देतोय? सायक्लो. CYCLO. ओके. बेसिकली दिस इज आयसोमर ऑफ अल्कीन. आता पहिला एक्झाम्पल आपण बघतोय की सायक्लोप्रोपेन. व्हॉट इज द फॉर्म्युला? CH2 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 दॅट इज C2H6 सॉरी C3H6. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2 आणि अल्कीनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n. मग हा काय रिप्रेझेंट करते? द जनरल फॉर्म्युला फॉर अल्कीन. म्हणजेच आपण असं सांगू शकतोय की सायक्लो अल्केन अँड अल्कीन आर functional isomer to each other. They possess same molecular formula but different representation. Okay, see the first example. 3 carbon arranged in a ring. We can draw like a triangle. आपण ट्रायंगल नुसार पण ते ड्रॉ करू शकतोय. त्याचं नाव काय ना? ते रिंग फॉर्म मध्ये आहे म्हणून सायक्लो. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. सो सायक्लो प्रोपेन. In a second structure, 4 carbon arranged in a straight, 4 carbon arranged in a ring. So it is called as cyclo. 4 carbon butane. बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे? 4 कार्बन हे एकमेकाला कनेक्टेड आहे. ओके, आणि एक रिंग फॉर्म करते चौकोन स्क्वेअर सारखी. 4 कार्बन एकाला अटॅच आहेत. सो इट इज कॉल्ड सायक्लो आणि 4 कार्बन असल्यामुळे ब्युटेन. सो नेम ऑफ द सेकंड कंपाऊंड इज सायक्लो ब्युटेन. सी इन अ थर्ड वे ऑफ 5 कार्बन इन अ चेन. So it is called a cyclopentane. In the fourth structure, the 6 carbon arranged in a chain. So it is called a cyclo. 6 carbon means hexane. So cyclohexane. Okay. आपण याला डायरेक्टली बाजूला जे मी रेड कलरने मार्क केलं तसे पण ड्रॉ करू शकतोय. ट्रायंगुलर, स्क्वेअर. जस्ट कॉर्नर इंडिकेट द प्रेझन्स ऑफ कार्बन. ओके. Now see, if a methyl group is attached outside the ring, if a methyl group, ethyl group or alkyl group is attached outside the ring, then it is called as substituted alkyl group. ओके, म्हणजे त्या आपण जे रिंग ड्रॉ करतोय त्या रिंगच्या बाहेर एखादा अल्किल ग्रुप असेल तर त्यांना काय म्हटलं जाते? सबस्टिट्यूएंट. आणि त्यांच्या पोझिशन नुसार त्यांचे नॉमेनक्लेट केले जाणार. सोबत सोबत जर एकापेक्षा जास्त असेल सबस्टिट्यूएंट तर आपण अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल त्यांची नावं देणार आणि त्यांच्यापासूनच आपण नंबरिंग द्यायला सुरू करतोय. ओके, सी, while numbering the carbon atom in the ring is done in such a way that the substituent which come first in the alphabetical order is given lower priority or lowest possible number provided it does not violate the lowest set of locant rule. म्हणजे जे आपण नंबरिंग देतोय की तो जिकडे ब्रांचिंग आहे तिकडून नंबरिंग नेहमी स्टार्ट करत असतो, त्याला लोअर प्रायोरिटी आपण देत असतो. ओके, तसंच पहिल्या एक्झाम्पल मध्ये चेक करा. 4 कार्बन इन अ रिंग अँड अ CH3 ग्रुप अटॅच टू अ सिंगल कार्बन.
मग जिथे CH3 अटॅच आहे त्याला आपण 1 नंबर देणार. मग तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज 2, 3, 4 नंबर देणार. सो सिम्पली व्हॉट इज द नॉमेनक्लेचर? 1 मिथिल 4 कार्बन रिंग मध्ये आहे म्हणून सायक्लो आणि 4च कार्बन असल्यामुळे ब्युटेन. सो व्हॉट इज द नॉमेनक्लेचर? 1 मिथिल सायक्लोब्युटेन. इन द सेकंड 2 मिथिल ग्रुप इज अटॅच. सो 4 कार्बन रिंग मध्ये आहे. सो त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार? सायक्लोब्युटेन. आणि सेकंड आणि थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. सॉरी, फर्स्ट अँड सेकंड पोझिशनला किंवा आपण तिकडून नंबरिंग दिली 1, 2, 3, 4. So it is called as 1,2-dimethyl cyclobutane. See, in a third structure, 3-methyl group is attached. See, we have 4 carbon ring, so it is called as cyclobutane. And the 3-methyl group is attached, so 1, 2, 3. Okay, that is trimethyl cyclobutane. In a fourth structure, 4-methyl group at the 4 corners. So no need to give number. Numbering द्यायची गरज नाही. सरळ सरळ numbering दिली तरी काय होणार? 1, 2, 3, 4. So that's why we can easily write tetramethyl cyclobutane. What we write? Tetramethyl cyclobutane. Okay. See, what is the first? 1 methyl cyclobutane. Second, 1, 2-dimethyl cyclobutane. Third, 1, 2, 3 trimethyl cyclobutane. Fourth, tetramethyl cyclobutane. Next, see, fifth example. We have 5 carbon in a ring and a carbon possesses 2 methyl group at a substituent position. बघा, इथे 2 मिथिल ग्रुप एका कार्बनला अटॅच आहे आणि 5 कार्बनची रिंग आहे. 5 कार्बनची रिंग असल्यामुळे त्यांना काय म्हणणार? सायक्लोपेंटेन. आणि दोन्ही मिथिल ग्रुप एकाच कार्बनला अटॅच आहे. सो इट इज कॉल्ड एज 1,1-डायमिथिल सायक्लोपेंटेन. 6व्या स्ट्रक्चर मध्ये सी 5 कार्बोनियन स्ट्रेट चेन. एका कार्बनला 2 मिथिल ग्रुप आणि एका कार्बनला मिथिल ग्रुप. सो जिथे 2 कार्बन अटॅच आहे डायरेक्टली तिथून आपण नंबरिंग स्टार्ट करतोय. आणि सेकंड सबस्टिट्यूट जिकडून नियरर येईल, जवळ येईल, त्या बाजूने आपण नंबरिंग देतोय. Numbering from the substituent position where maximum substituent is attached and from where the second substituent is attached, numbering from that side is given. So 1, 2, 3, 4, 5 like this. So what is the nomenclature? 1, 1. Two substituent at the first position, so it is called as 1, 1, 3. 3 trimethyl cyclopentane. What is the name? 1,1,3 trimethyl cyclopentane. Next, see, in the 7th example, मी इथे मुद्दामच इकडे सायक्लोपेंटेन घेतलं म्हणजे आपण सबस्टिट्यूट वर फोकस करू शकतोय. Now in this one position possess CH2 CH3, that is ethyl group, and second position possess CH3, that is the methyl group. So numbering here from the ethyl, because ethyl methyl according to ABCD, E come first. So ethyl come first, possess more priority. So name 1 ethyl 3 methyl cyclopentane. What is the nomenclature? 1 ethyl 3 methyl cyclopentane. 1 ethyl 3 methyl cyclopentane. Now in that example, see, we have 3 substituent, 2 methyl and 1 ethyl. So numbering from the ethyl group, 1, 2, 3, 4, 5. Okay, 1 ethyl, 2, 4-dimethyl cyclopentane. In the 9th example, here 6 carbon chain is present. So that's why it is called as methyl cyclohexane, or we can write 1 methyl cyclohexane. In the next example, ethyl group is attached to the particular position, so it is called as ethyl cyclohexane or 1 ethyl cyclohexane. In the next 3 carbon at the substituent, so it is called as प्रोपिल सायक्लोहेक्झेन. बघा इथे काय होतं, 3 कार्बन CH2 CH2 CH3 हा हेक्झेनला अटॅच आहे 6 कार्बनच्या रिंगला.
सो इट इज कॉल्ड एज सायक्लोहेक्झेन आणि त्याला प्रोपेल ग्रुप अटॅच आहे. सो इट इज कॉल्ड एज प्रोपेल सायक्लोहेक्झेन. In the next structure, see the 12th structure, 3 carbon attached to cyclobutane. Why cyclobutane? Because 4 carbon in a ring, so it is called as cyclobutane. आणि त्याला 3 carbon attached आहे, so it is called as propyl cyclobutane. See, next important example. In the next example, we have 4 carbon in a ring as well as 4 carbon in the substituent. बघा, रिंग मध्ये पण 4 कार्बन आहे आणि सबस्टिट्यूएंट मध्ये पण स्ट्रेट लाईन मध्ये 4 कार्बन आहे. तर नियम काय आहे, रूल काय आहे, की जर रिंग मध्ये 4 कार्बन असेल आणि सबस्टिट्यूएंट मध्ये 5 कार्बन असेल तर रिंग हा प्रिफिक्स मध्ये जातोय आणि तो जो वर्ड रूट आहे तो फंक्शनल ग्रुप असतो. ओके, पण इथे दोन्हीही नंबर ऑफ कार्बन सेम असल्यामुळे आपण प्रायोरिटी कोणाला देतोय, रिंगला देतोय. Okay, so it is straightforward called as N-butyl cyclohexane or butyl cyclohexane. See the next example. In ring we have 4 carbon, but in a substituent we have 5 carbon in the straight chain. So यामध्ये बघा काय होतं की जे रिंग मध्ये 4 कार्बन आहे आणि स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन आहे, त्यामुळे प्रायोरिटी कोणाला दिली जाते, 5 कार्बन चेनला, आणि रिंग त्या ठिकाणी प्रिफिक्स होते आणि प्रिफिक्स झाल्यामुळे आपण त्याला नाव काय देतोय, सायक्लो. इट इज सायक्लिक, सो सायक्लो ब्युटिल, BUTYL. आता नाव काय दिलं होतं आपण, सायक्लोब्युटेन. सी व्हॉट इज दिस, सायक्लोब्युटेन. पण या ठिकाणी नाव काय ना, सायक्लोब्युटिल. पेंटेनच्या फर्स्ट पोझिशनला आहे, सो 1 सायक्लोब्युटिल पेंटेन. ओके. See, in a 15 structure, we have 4 carbon in a straight chain, and second carbon possess a 3 carbon ring, that is cyclopropyl. So 1, 2, 3, 4. Select the longest carbon chain, numbering the carbon from where substituent or branching is nearer. So it is called as 2-cyclopropyl butane. Next, 2-cyclobutyl butane, 4 carbon chain, so cyclobutyl butane. Okay. Next 17 example. This is most interesting. A CH2 at the center position and 2 cyclopropane is the surrounding. So it is called as cyclopropyl methyl. See left hand side, cyclopropyl CH2 methyl cyclopropane. Or we can write like this also, dicyclopropyl methane. Now in a 18 structure, see 4 carbon chain and first and fourth possess a cyclopropane. So what is the name? 1,4 dicyclopropyl, word root 4 carbon. So it is called as 1,4 dicyclopropyl butane. Okay. See student, you have to write this all structure and try to write down their nomenclature. ओके, विद्यार्थ्यांनो हे स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करा. ओके, आणि ड्रॉ करून त्यांचे नॉमेनक्लेट करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस केल्यावरच हे तुम्हाला परफेक्ट होणार. इट इज अप्लिकेबल फॉर बोथ 11th अँड 12th. हे दोन्हीसाठी महत्वाचं आहे, 11वीसाठी आणि 12वीसाठी. 12वीच्या विद्यार्थ्यांनी हे बेसिक आहे आपलं. इथेच आपण फंक्शनल ग्रुप लावून मग अल्केन, अल्किल हलाइड, अल्डिहाइड कीटोन हे नॉमेनक्लेचर पुढे चालू होणार. ओके, सो इम्पॉर्टंट आहे, प्रॉपरली फोकस करा. दिस इज अ nomenclature of cycloalkane. In the next lecture, we discuss nomenclature of cycloalkene and cycloalkyne. Okay, good day.